हॅलो मित्रांनो, फूडीज या चॅनलमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पतल्या पोह्याचा चिवडा. तर वाट कसली बघतोय, चला सुरू करूया. चिवडा बनवण्यासाठी मी घेतलेले आहे पतले पोहे. हे तुमच्या जवळच्या किराणा स्टोअरमध्ये अगदी सहजपणे मिळून जातील. सर्वात आधी पोह्यांना उन्हात 1 ते 2 तासासाठी वाळू घालत ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही त्यांना भाजू सुद्धा शकता. व्यवस्थित वाळवून झाल्यानंतर याला चाळणीने चाळून घेऊया, जेणेकरून जे पण थोडं धान्य वगैरे यात असेल तर ते अगदी सहजपणे निघून जाणार. गॅसची फ्लेम कमी ठेवून यात एक आपण पतीला मांडून घेऊया. किलो पोह्यांसाठी मी 3 ते 4 वाटी तेल टाकलेलं आहे. मला वाटलं तर तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता. तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यात आपण शेंगदाणे व्यवस्थितपणे भाजून घेऊया. शेंगदाणे थोडे लाल झाले तर यांना काढून घेऊया, कारण थंड झाल्यानंतर ते अजून थोडे जास्त लालसर होतात. खूप जास्त असे भाजायचे नाही आहेत ना, तर त्यांची टेस्ट खूप कडू कडू येईल तुम्हाला. तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. त्यानंतर मी खोबरं 50 ग्राम बारीक असं चिरून घेतलेलं आहे. याला पण आपण व्यवस्थितपणे भाजून घेऊया. खूप लालसर असं करायचं नाही आहे. एकदम थोडं लालसर झालं की याला पण काढून घेऊया, कारण हे थंड झाल्यानंतर अजून थोडं जास्त लालसर होऊन जातं. बघा हे कसे लालसर झालेले आहे. अगदी अशाच पद्धतीने यांना तळायचं आहे. चला तर आता आपण यांना काढून घेऊया. दालिया घेतलेली आहे मी 1 पाव. हिला सुद्धा आपण व्यवस्थितपणे तळून घेऊया. दालिया तळलेली आहे. चला तर हिला काढून घेऊया. तेल अगदी आपलं गरमच आहे, तर यात 2 चम्मच मी मोहरी टाकते आहे. मोहरी व्यवस्थितपणे तळून घेऊया. त्यानंतर घालत आहे मी जिरा. जिरा तुमच्यानुसार तुम्ही घालू शकता. मी 3 मोठे कांदे घेतलेले आहेत. तुम्हाला जर जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त पण कापू शकता. यांना व्यवस्थितपणे आपण फ्राय करून घेऊया. बघा हे लालसर झालेले आहे. आता यात मी मिरची घालत आहे. यात मी 1 पाव मिरच्या टाकलेल्या आहेत. तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार मिरच्या टाका. त्यानंतर त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून कढीपत्तासुद्धा आपण यात टाकून घेऊया आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया. हे अगदी छानपणे मिक्स झालेलं आहे. याला थोडा वेळ तळून घेऊया. तळून झाल्यावर लगेच यात मी 1 चम्मच हळद टाकत आहे. 1.5 चम्मच तिखट आणि 2.5 चम्मच यात मी मीठ टाकत आहे. मसाले टाकल्यानंतर याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी तळून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मी गॅसची फ्लेम बंद करत आहे. बंद केल्यानंतर सुद्धा 2 ते 3 मिनटं आपण त्याला मिक्स करून घेऊया व आपण तळलेले पदार्थ त्या मिश्रणमध्ये टाकून घेऊया. या मिश्रणाला आपण थोडं थंड करून घेऊया. त्यासाठी मी 4 ते 5 मिनटं याला व्यवस्थितपणे असं ढवळून घेत आहे. मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर यात पोहे टाकायचे आहेत. पोहे थोडे थोडे करून टाकावे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स पण करता येणार. हे आता छानपणे मिक्स झालेलं आहे. आता गॅस सुरू करून घेऊया. पण गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. आता परत पोह्यांना 5 ते 6 मिनिटासाठी भाजून घेऊया.
असं भाजल्याने तुमचा चिवडा कधीच नरम येणार नाही. पाटीमध्ये अर्धा डवला तेल टाकून त्याला गरम करून घ्यायचे आहे व त्यात धनिया घालून जे आपण पोहे बनवले आहेत त्यात घालायचे आहे. तुम्ही असं नाही केलं तरी पण चालेल. तावा घ्यायचा आहे, ताव्यावर सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे भाजू शकता. ते तसं केलं तर जास्त उत्तम राहील. याला सुद्धा आपण मिक्स करून घेऊया. हल्दीरामचं मिक्सचर अगदी सहजपणे तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल. मिक्सचर टाकल्याने तुमच्या चिवड्याला अजून जास्त स्वाद येईल. याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण थंड झाल्यानंतर तुम्ही यात साखर पण घालू शकता, त्याने अजून जास्त चांगली टेस्ट येते. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा व तुम्हीसुद्धा घरी एकदा ट्राय करा. मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.